नमस्कार, मी दिनेश कांजी. आपण बघताय न्यूज डंका. देशाची हवा बदलते, देशाचं राजकारण बदलतंय. देशाचे लाडके पंतप्रधान आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पूजनीय सरसंघचालक मोहनराव भागवत यांच्या हस्ते आज पुण्यनगरी अयोध्येमध्ये शिखर ध्वजारोहण सोहळा पार पडला. हिंदू अस्मितेचा पुन्हा एकदा जय जयकार झाला. हिंदुत्व, हिंदू श्रद्धा आणि हिंदू परंपरा हाच या देशाचा आत्मा आहे, याचा निशब्द जयघोष झाला. याच दरम्यान सर्वोच्च न्यायालयाचा एक महत्त्वपूर्ण निकाल आलेला आहे. हा निकाल आहे लेफ्टनंट सॅम्युअल कमलेशन यांच्या कोर्ट मार्शलच्या संदर्भात. या दोन्ही घटना ऐतिहासिक आहेत. या दोन्ही घटना अत्यंत महत्त्वाच्या आहेत. या दोन्ही घटना स्पष्ट करून जातात की भारत हा हिंदू राष्ट्रच आहे हे सांगण्याची आणि वेगळं घोषित करण्याची अजिबातच गरज नाहीये. घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि घटना समितीने या देशाला जी घटना दिली होती त्याच्यामध्ये सेक्युलरिझम हा शब्दच नव्हता. इंदिरा गांधींनी या देशावर आणीबाणी लादली, म्हणजे लोकशाहीला नख लावलं आणि 1976 साली 42वी घटना दुरुस्ती करत या देशाच्या घटनेमध्ये सेक्युलरिझम हा शब्द घुसटण्यात आला. देशाच्या आत्म्याला नख लावण्याचा प्रयत्न काँग्रेसने केला. पुढे सेक्युलरिझम या शब्दाचा वापर करून हिंदुत्व आणि सनातन धर्म याची यथेच्छ टवाळी करण्यात आली. आज हीच जमात सनातन धर्माची तुलना डेंग्यू आणि मलेरियाशी करताना दिसते. हिंदूंमध्ये आत्मग्लानी निर्माण व्हावी म्हणून हे सगळे उपद्व्याप करण्यात आले होते आणि स्वातंत्र्यापासून आज तागायत हे उपद्व्याप सुरूच आहेत. ही जी स्वतःला धर्मनिरपेक्ष म्हणवणारी या देशातील जमात आहे, राजकीय जमात, त्या जमातीच्या दुर्दैवाने आणि हिंदूंच्या सुदैवाने या देशाचा आत्मा फक्त जागा झालेला नाहीये, तो अधिक तेजाने तळपायला लागलेला आहे. श्री रामलला मंदिरावर फडकलेली भगवी ध्वजा याचा जिवंत पुरावा आहे. एकेकाळी या देशाच्या रक्तामध्ये जी धर्मनिरपेक्षतेची भेसळ करण्यात आली होती, खरं तर बेगडी धर्मनिरपेक्षता म्हटलं पाहिजे, त्या भेसळीचे भयंकर परिणाम झाले होते. हे परिणाम न्यायपालिकेवर सुद्धा झाले होते. अलीकडेच मुख्य न्यायाधीश B.R. गवई निवृत्त झाले. त्यांच्यासमोर एक याचिका आली होती. याचिका होती खजुराहोच्या मंदिराच्या संदर्भात. या मंदिरामध्ये श्री विष्णूची एक मूर्ती आहे, अशी मूर्ती जिचं विद्रुपीकरण झालेलं आहे. या देशाने 1000 वर्षाची गुलामी सहन केलेली आहे आणि या काळामध्ये आक्रमकांनी या देशाची संस्कृती पूर्णपणे नष्टभ्रष्ट करण्याचा प्रयत्न केला. मंदिरांवर आक्रमण केली. मंदिरातील ज्या मूर्ती आहेत त्यांचं विद्रुपीकरण करण्याचा प्रयत्न केला. अनेक ठिकाणी तुम्ही पाहिलं असेल, खूप सुंदर कोरलेली मूर्ती आहे, परंतु त्या मूर्तीचं नाक तोडलेलं आहे, एखादा हात तोडलेला आहे. आणि खजुराहोच्या मंदिरामध्ये सुद्धा असेच प्रकार झाले. श्री विष्णूच्या मूर्तीचं मस्तक उडवण्यात आलं आणि याच्या संदर्भात ही याचिका होती. मुख्य न्यायाधीशांना ही याचिका फेटाळता आली असती, शांतपणे फेटाळता आली असती, न बोलता केराच्या टोपलीत टाकता आली असती. परंतु B.R. गवई यांनी असं नाही केलं. त्यांनी टिप्पणी केली. त्यांनी याचिकादाराची खिल्ली उडवली. त्यांनी म्हटलं की तुम्ही जर विष्णूचे कट्टर भक्त असाल तर त्यांनाच प्रार्थना करा हे मस्तक पुन्हा एकदा पुनर्स्थापित करण्यासाठी. या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणजे B.R. गवई निवृत्त झाले. त्यांच्या जागी जे सूर्यकांत म्हणून मुख्य न्यायाधीश आलेले आहेत त्यांनी दिलेला हा निकाल आहे. हा निकाल म्हणजे लष्करी न्यायालयाने केलेल्या एका कोर्ट मार्शलवर केलेलं शिक्कामोर्तब आहे. आणि हे शिक्कामोर्तब का झालं? हे शिक्कामोर्तब झालं होतं सॅम्युअल कमलेशन यांच्यावर. हे लेफ्टनंट या पदावर कार्यरत होते आणि या पदावर कार्यरत असताना त्यांनी हिंदूंच्या काही श्रद्धांकडे पाठ फिरवण्याचा प्रयत्न केला होता आणि म्हणून त्यांचं कोर्ट मार्शल करण्यात आलं होतं. सॅम्युअल कमलेशन हे 2017 साली 3rd कल्वरी रेजिमेंटमध्ये रुजू झाले. लेफ्टनंट पदावर रुजू झाले. प्रत्येक रेजिमेंटचे काही धार्मिक कार्यक्रम असतात. त्या रेजिमेंटमध्ये जे जवान असतात त्यांच्या धार्मिक श्रद्धा जपण्यासाठी दर आठवड्याला हे कार्यक्रम हाती घेतले जातात. आता लष्करामध्ये धार्मिक कार्यक्रम म्हणजे नेमका काय प्रकार आहे हे जाणून घेण्यासाठी आम्ही ब्रिगेडियर हेमंत महाजन यांच्याबरोबर चर्चा केली. हेमंत महाजन म्हणाले की ते मराठा रेजिमेंटमध्ये होते आणि मराठा रेजिमेंटमध्ये दर रविवारी मंदिर परेड व्हायची. एक मंदिर होतं गणपतीचं, त्या मंदिरामध्ये भवानी मातेची मूर्ती होती, अन्य काही देवतांच्या मूर्ती होत्या. मंदिर परेड व्हायची आणि नंतर सगळे जवान त्या मंदिरामध्ये एकत्र यायचे आणि गणपतीच्या आरत्या म्हणायचे, पूजा अर्चा करायचे. दर आठवड्याला हा कार्यक्रम हाती घेतला जायचा. आणि ब्रिगेडियर महाजन असं म्हणाले की प्रत्येक रेजिमेंटमध्ये अशा प्रकारचे कार्यक्रम हाती घेतले जातात. जर तिथे हिंदू जवान आहेत तर मंदिर असतं, हिंदू आणि शीख असतील तर मंदिर आणि गुरुद्वारा असतो. ख्रिश्चन आणि मुस्लिम धर्माच्या जवानांची संख्या खूप कमी असते, त्यामुळे त्यांची संख्या जर 100पेक्षा जास्त असेल तरच वेगळं चर्च असतं किंवा वेगळी मशीद असते. परंतु याच्यापेक्षा जर कमी संख्या असेल तर मुस्लिम आणि ख्रिश्चन समाजाचे जे लोक लष्करामध्ये दाखल झालेले आहेत ते मंदिरामध्ये जाऊन अन्य जवानांच्या सोबत पूजा अर्चा करतात, आरत्या म्हणतात. ब्रिगेडियर महाजन यांनी जे काही सांगितलं त्याचा अर्थ केवळ एवढाच आहे की लष्करातला सर्व धर्म समभाव आणि राजकारणातला सर्व धर्म समभाव हा वेगळा आहे. लष्करातला सर्व धर्म समभाव म्हणजे बहुसंख्यकांच्या आस्थांचा आदर
आणि हा आदर इतर धर्मियांनी सुद्धा करावा अशी अपेक्षा लष्करामध्ये असते. लष्करामध्ये सॅम्युअल कमलेशन रुजू झाले, परंतु त्यांनी या आस्थांचा आदर करायला नकार दिला. त्यांनी नकार दिला मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये यायला, नकार दिला पूजा अर्चा करायला, आणि त्याच्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात आली होती. सॅम्युअल कमलेशन यांना त्यांच्या वरिष्ठांनी समजवण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांनी नकार दिला. त्यांनी असं म्हटलं की मी प्रोटेस्टंट ख्रिश्चन आहे, आमच्या धर्मामध्ये मूर्तीपूजा मान्य नाहीये, त्याच्यामुळे मी मंदिरात जाणार नाही, मंदिरामध्ये पूजा अर्चा करणार नाही, आम्हाला मूर्तीपूजा मान्य नाही, त्याच्यामुळे मी लष्कराच्या या रिच्युअलमध्ये सहभागी होऊ शकत नाही, असं त्यांनी सांगितलं. त्याच्या अधिकाऱ्यांनी त्याला वारंवार समजवण्याचा प्रयत्न केला, परंतु तो काही समजला नाही. मग त्याच्या विरोधात नोटीस काढण्यात आली, नोटीस बजावण्यात आली. 31 जानेवारी 2019 रोजी आर्मी ऍक्ट 1950च्या सेक्शन 19 अंतर्गत सॅम्युअल कमलेशन यांना नोटीस बजावण्यात आली, आणि या नोटीसमध्ये स्पष्ट म्हणण्यात आलं की आपलं वागणं सहकाऱ्यांशी सौहार्दपूर्ण संबंध निर्माण करण्यामध्ये सगळ्यात मोठा अडसर आहे, आणि हे युद्धाच्या परिस्थितीमध्ये हानिकारक ठरू शकतं, युद्धाच्या यशावर याचा परिणाम होऊ शकतो. त्यांचं कोर्ट मार्शल करण्यात आलं, आणि त्याच्यानंतर सॅम्युअल कमलेशन यांनी उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली. 2025 मध्ये उच्च न्यायालयाने सुद्धा लष्करी न्यायालयाच्या निकालावर शिक्कामोर्तब केलं, आणि लष्करी न्यायालयाने जे काही केलंय ते योग्यच आहे असा निर्वाळा दिला. उच्च न्यायालयाने सॅम्युअल यांच्यावर ताशेरे ओढले, आणि त्यांच्या निकालामध्ये असं म्हटलेलं आहे की तुम्हाला तुमच्या धर्माचं पालन करण्याचं पूर्णपणे स्वातंत्र्य आहे, परंतु कमांडिंग ऑफिसर म्हणून तुम्ही सतत तुमच्या सहकाऱ्यांचं मनोधैर्य वाढवण्याचा प्रयत्न केला पाहिजे, आणि वेळ प्रसंगी त्याच्याआधी तुमच्या धर्मश्रद्धा बाजूला ठेवता आल्या तर त्याही ठेवल्या पाहिजे असं उच्च न्यायालयाने म्हटलेलं आहे. आणि याच्यानंतर कमलेशन यांनी या निकालाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घेतली होती. सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती आपलं कोर्ट मार्शल रद्द करून घेण्यासाठी, परंतु तिथे सुद्धा त्यांच्या पदरी निराशा पडली. हिंदू शब्दांचा उपमर्द करण्याची या देशामध्ये जुनी राजकीय परंपरा आहे. राजकारणामध्ये ज्या ज्या लोकांनी हिंदू शब्दांचा उपमर्द केला, काँग्रेसने त्यांना डोक्यावर घेतलं. फक्त डोक्यावर घेतलं नाही, महत्वपूर्ण पदं सुद्धा दिली. हमीद अन्सारी या देशाचे उपराष्ट्रपती होते. रामलीला कार्यक्रमामध्ये ते गेले होते. या कार्यक्रमामध्ये ज्या ज्या महत्वपूर्ण व्यक्ती येतात त्यांचं स्वागत डोक्यावर तिलक लावून केलं जात होतं. हमीद अन्सारींना सुद्धा तिलक लावण्याचा प्रयत्न करण्यात आला, परंतु हमीद अन्सारी यांनी इस्लामची ढाल समोर करून हा तिलक लावून घ्यायला नकार दिला. त्यांनी हे सूचित केलं की माझ्या धर्मामध्ये तिलक वगैरे लावून घेतला जात नाही, परंतु ते ही बाब विसरले की ते भारताचे उपराष्ट्रपती आहेत, ज्या भारतामध्ये हिंदूंची बहुसंख्या आहे, आणि त्यांच्या धार्मिक श्रद्धांचा मला आदर केला पाहिजे. जे चाळे राजकारणामध्ये सहन करण्यात आले, लष्कराने मात्र ते सहन करायला अजिबात नकार दिला. सॅम्युअल कमलेशन यांनी हिंदूंच्या श्रद्धांकडे पाठ फिरवण्याचा प्रयत्न केला. त्याला लष्करातून उचलून फेकून देण्यात आलं, त्याला तात्काळ लष्करातून काढून टाकण्यात आलं. लष्कराने आपल्या धार्मिक श्रद्धा जपणाऱ्या प्रथा परंपरा प्रामाणिकपणे कवटाळून ठेवलेल्या आहेत. सॅम्युअल कमलेशनने जेव्हा या प्रथा मानण्यास नकार दिला, लष्कराने तात्काळ त्याला उचलून फेकून दिलं, आणि सुदैवाने आपल्या न्यायपालिकेने सुद्धा लष्कराच्या या निकालाचा पूर्णपणे आदर केला. उच्च न्यायालयाने तर सॅम्युअल कमलेशनवर ताशेरे ओढलेलेच आहेत, परंतु सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा उच्च न्यायालयाच्या निकालावर शिक्कामोर्तब केलं, आणि सॅम्युअल कमलेशनवर जबरदस्त ताशेरे ओढले. तुम्ही काय प्रकारचा संदेश देऊ इच्छिता? तुमची वर्तणूक लष्कराच्या शिस्तीमध्ये बसत नाही, तुमच्यासारख्या अधिकाऱ्यांना उचलून फेकून द्यायला हवं, अशा प्रकारचे ताशेरे सर्वोच्च न्यायालयाने ओढलेले आहेत. लष्कर ही सर्वधर्म समभाव मानणारी संस्था आहे, आणि इथे बेशिस्तीला अजिबात जागा नाहीये, असंही सर्वोच्च न्यायालयाने कमलेशन यांना सुनावलेलं आहे. अर्थ स्पष्ट आहे, राजकारणातला सर्वधर्म समभाव आणि लष्करातला सर्व धर्म समभाव पूर्णपणे वेगळं आहे. सॅम्युअलने राजकारणातला सर्व धर्म समभाव लष्करामध्ये वापरण्याचा प्रयत्न केला. तो म्हणाला की मी ख्रिस्ती आहे, तिथे चर्च नव्हता, त्यामुळे मंदिरामध्ये मी पूजेसाठी गेलो नाही. परंतु न्यायालयाने आणि लष्कराने दोघांनी हा सर्व धर्मसमभाव मानण्यास पूर्णपणे नकार दिला आणि सॅम्युअलची उचल मागणी केली. लष्करी न्यायालय, उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय यांच्या निकालाचा जर तुम्ही अभ्यास केलात आणि त्याचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न केलात तर एक गोष्ट स्पष्ट आहे, तुमच्या वैयक्तिक श्रद्धा किंवा वैयक्तिक आस्था काही असो, बहुसंख्यकांच्या ज्या श्रद्धा आहेत त्यांचा तुम्हाला सन्मान केलाच पाहिजे आणि या श्रद्धांकडे पाठ फिरणं हा सुद्धा त्या श्रद्धांचा अपमान आहे. सॅम्युअलने युक्तिवाद करण्याचा प्रयत्न केला, त्याने सांगण्याचा प्रयत्न केला, मी जरी मंदिराच्या गाभाऱ्यात गेलो नाही, मी जरी पूजा अर्चा केली नाही, तरी मी मंदिराच्या परेडमध्ये सहभागी होत होतो आणि माझ्या गाभाऱ्यात न जाण्याने माझे जे सहकारी होते त्यांच्याबरोबर माझे जे संबंध होते त्याच्यामध्ये कुठेही खडा पडला नाही. परंतु न्यायालयाने हा युक्तिवाद अजिबात मान्य केला नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा अर्थ स्पष्ट आहे, जेव्हा तुम्ही समाजात वावरत असता तेव्हा बहुसंख्यकांच्या श्रद्धा, त्यांच्या आस्था, त्यांच्या परंपरा, त्यांच्या प्रथा याचा तुम्हाला सन्मान केलाच पाहिजे.
आणि त्या सन्मानांकडे पाठ फिरवणं अजिबात चालणार नाहीये. माझ्या धर्मश्रद्धा वेगळ्या आहेत, त्याच्यामुळे मी या श्रद्धांचा सन्मान करू शकत नाही असं म्हणणं अजिबातच चालणार नाही. हाच या निकालाचा अर्थ आहे. सर्वोच्च न्यायालयाने जे काही म्हटलंय ती फक्त सॅम्युअल कमलेशन सारख्या मानसिकतेच्या लोकांना चपराक नाहीये. सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालाने या देशातल्या डाव्या आणि लिबरांडूंचं सुद्धा थोबाड फोडलेलं आहे, ज्यांनी कायम हिंदू आस्थांची टवाळी केलेली आहे. या देशातील पुरोगाम्यांनी कायमच हिंदुत्वाचा उपमर्द केला, बहुसंख्यवादाचं नाव देऊन. खरं तर अमेरिका ही या जगातली सगळ्यात प्रबळ लोकशाही आहे. या देशाचे राष्ट्राध्यक्ष किंवा उपराष्ट्राध्यक्ष जेव्हा शपथ घेतात, त्या शपथेचं जे शेवटचं वाक्य असतं, सो हेल्प मी गॉड, आणि ते सुद्धा देवाचं नाव घेतात. परंतु आपल्या देशातले पुरोगामी, लिबरांडू, डावे ही जी सगळी मंडळी आहे ती नास्तिकवादाच्या नावाखाली कायम हिंदू द्वेष करण्याचं काम करतात आणि इतर धर्मियांचं लांगुल चालन करण्याचा प्रयत्न करतात. फक्त हिंदू किंवा हिंदुत्व या शब्दाचा उच्चार केला तरी ज्यांच्या मनाला लाखो इंगळ्या डसतात असे अनेक लोक, असे अनेक नालायक लोक या देशामध्ये आहेत आणि त्यांना या दोन घटनांचा प्रचंड मोठा त्रास होणार आहे. अयोध्येमध्ये जो शिखर ध्वजारोहण सोहळा झाला तो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाला. मोदींनी हा ध्वजारोहण सोहळा करून पुन्हा एकदा हिंदुत्वाचा जयघोष केलेला आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, या सोहळ्यामध्ये पूजनीय मोहनराव भागवत यांच्यासोबत उपस्थित होते. मोहनराव भागवत त्या संघटनेचे सर्वोच्च नेते आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ज्या संघटनेला संपवण्याचा दावा किंवा संपवण्याचा विचार या लोकांच्या मनामध्ये सारखा डोकावत असतो, परंतु तो प्रत्यक्षात देताना मात्र दिसत नाहीये. सर्वोच्च न्यायालयाने जो काही निकाल दिलेला आहे तो सुद्धा अत्यंत महत्वपूर्ण आहे. त्यांनी असं सांगितलंय की बहुसंख्यकांच्या श्रद्धा, त्याच्या प्रथा, परंपरा याचा तुम्हाला यथोचित मान ठेवावाच लागेल. तुम्ही वैयक्तिक श्रद्धांचं नाव घेऊन किंवा या श्रद्धांची ढाल बनवून या आस्थांकडे, या श्रद्धांकडे पाठ फिरवू शकत नाही. या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच काँग्रेसच्या कृपेने डाव्या आणि लिबरांडूंची एक जबरदस्त इकोसिस्टीम या देशामध्ये निर्माण झाली आणि ही इकोसिस्टीम एखाद्या बांडगुळासारखी वाढत गेली. एखादं बांडगुळ जे झाडाचा जीवनरस शोषून वाढत असतं, तशी इकोसिस्टीम देशाचा जीवनरस शोषून सतत वाढत होती, सतत फुफावत होती. आणि या इकोसिस्टीमची ताकद इतकी वाढली की अनेकदा न्यायालयावर सुद्धा ती दबाव आणू शकत होती. न्यायालयाला नक्षलवाद्यांच्या बाजूने, दहशतवाद्यांच्या बाजूने झुकायला भाग पाडत होती. आपण ते चित्र बघितलं असेल की रात्री 12 वाजता एका दहशतवाद्यासाठी सुप्रीम कोर्टाचे दरवाजे उघडायला याच इकोसिस्टीमने भाग पाडलं होतं. परंतु आता न्यायपालिकेने सुद्धा या इकोसिस्टीमचा दबाव झुगारून द्यायला सुरुवात केलेली आहे आणि सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश सूर्यकांत यांच्या निकालातून हे पुरेपूर स्पष्ट झालेलं आहे. सॅम्युअल कमलेशन यांच्या विरोधात जो निकाल गेला त्या निकालाने ही बाब स्पष्ट केलेली आहे. या व्हिडिओमध्ये तुर्तास इथेच थांबतोय. व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते कॅमेरामॅन ओंकार भागवत, व्हिडिओ एडिटर अजय शेळके. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट बॉक्समध्ये भरभरून व्यक्त व्हा. सबस्क्राईब करा न्यूज डंका आणि बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. नमस्कार, धन्यवाद.